च्या षटकात खेळाडू या ठिकाणी लॉन्ग ऑन बाउंड्री आणि दूसरा डीप मिड विकेट। गणेश कुबल अपने बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स एंड से पहला ओवर टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए मैदान पर दिखाई देती हुई एमएसआरटी क्लब तुळस क्रिकेट टीम। ओपनिंग जोड़ी रंजन केनी स्ट्राइक पर और नितेश गावड़े नॉन स्ट्राइकर एंड पर। गणेश कुबल पहला ओवर लेकर विकेट कीपर के साथ ऑफ साइड पर बिल्कुल जो कि घेरा दिखाई देता हुआ कवर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कवर पहली गेंद सुंदर शॉट इस बार विथ अलाउंड द कारपेट। एक रन के लिए निकले दोनों बल्लेबाज। अच्छी फील्डिंग थ्रो किया था नॉन स्ट्राइकर एंड पर। बैकअप भी बहुत बढ़िया था जो कि मिड ऑन पर और एक रन के साथ से रन जो कि शुरू होता हुआ। ओपनिंग जोड़ी गितेश गावड़े लेफ्ट हैंडर बल्लेबाज गितेश गावड़े और रंजन केनी नॉन स्ट्राइकर एंड पर एक रन पर। टीम का स्कोर पहली गेंद का खेल समाप्त हुआ। गणेश कुबल एक रन जो कि स्कोर बोर्ड पर। टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए मैदान पर। अपने बॉलिंग मार्ग पर गणेश कुबल, सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज गितेश गावड़े। ओवर पेज गेंद एक लेफ्ट हैंड शॉट, थोड़ी सी हवा में गेंद जरूर थी लेकिन मिड विकेट पर काफी दूर फील्डर बाउंड लाइन पर। और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के साथ से दोनों बल्लेबाजों ने अपने खाते की शुरुआत की। स्कोरबोर्ड पर टोटल 2 रन। टॉस जीतकर बल्लेबाजी करती हुई एमएसआरटी क्लब तुळस क्रिकेट टीम सुबह का मैच जीत चुकी है। ठाकुर कैशियस वेंगुर्ला क्रिकेट टीम पूरी कोशिश करेगी इस मैच में। क्या करना पड़ेगा इस मैच में। सुंदर शॉट हाफ वाली पर लेकर इस बार लॉन्ग अप बाउंड्री की तरफ। दो फील्डर गेंद के पीछे, गेंद उनसे पहले निकलती हुई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। थोड़ी सी ओवर पेज गेंद मिली हाफ वाली पर लेकर रंजन केनी के बल्ले से शानदार शॉट 4 रन का। फुल टॉस गेंद इस बार आड़े बल्ले से ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर। फील्डर 1 रन के लिए निकले दोनों बल्लेबाज और जब तक इनको फील्ड करते तब तक एक ही रन मिलता हुआ स्कोर के खाते में। खुद के व्यक्तिगत पहुंचे 6 पर, सामने गितेश गावड़े 1 पर और टीम का टोटल स्कोर 7 रन बिना किसी नुकसान से। अच्छी शुरुआत मैदान पर पहले पावर प्ले के ओवर में। सामने गणेश कुबल छोटा रनअप 4-5 कदमों का राइट टर्म ओवर द विकेट। अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर अच्छी गेंद एक मिली हेलीकॉप्टर शॉट। गेंद हवा में खड़ी हो गई, मिडऑफ पर मौका रहा और कैच को दबोचा। पहला विकेट इसी के साथ वापस। आगमन होतंय शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय आबा कोंडोस्कर साहेब यांचं आगमन होतंय। आपल्याला विनंती असेल या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात आपण यायचंय। नए बल्लेबाज मैदान पर सागर नए बल्लेबाज मैदान पर। गणेश कुबल सफलता हासिल करते हुए अपने बॉलिंग मार्ग पर और बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे। अच्छी किस्मत, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया। ओवर की समाप्ति हुई। एक अच्छा ओवर, सफल ओवर, एक चौका लगा इस ओवर में लेकिन एक विकेट भी चटकाई गणेश कुबल ने। टॉस जीता बल्लेबाजी करते हुए एमएसआरटी क्लब तुळस क्रिकेट टीम और पहले ओवर के खेल की समाप्ति के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान पे। क्या कहेंगे काका, जो शुरुआत हुई है मैदान पर, कहीं ना कहीं मैं कहूंगा एक चौका लगा लेकिन एक विकेट भी जो कि खो दिया। अशोक जी, निश्चित रूप से कहा जाएगा कि शाम के सत्र के सभी जो मैच है वो लो स्कोरिंग मैच होते हुए भी बहुत ही टफ होने वाले हैं। पिछली मैच हमने देखी, लग रहा था कि बहुत ही आसान लक्ष्य है लेकिन उसके बावजूद वो मैच हार चुकी थी टीटीएमएम। लग रहा था 1-2 सिंगल डबल करके इस मैच को आसानी के साथ जीत सकते हैं, लेकिन
जो कल से जो बारिश हुई उसका निश्चित रूप से कुछ न कुछ इफेक्ट पिच पर हो रहा है और उसका फ़ायदा गेंदबाजों को मिल रहा है। तो आज के दिन में आपने देखा जाए तो छक्के चौके बहुत कम लगे, लेकिन विकेट्स बहुत अच्छे निकाले सभी गेंदबाजों ने। या ठिकाणी आमचे मित्र आबासाहेब कोंडसकर यांचं आगमन आबासाहेब यांचं आगमन होतंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। आबा कोंडसकर आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांचं मनपूर्वक स्वागत। इसी बीच ये गेंद ऑफ स्टंप के हल्की सी बाहर रहने वाली गेंद सिद्धेश मौर्य डॉट गेंद निकाली सागर सकपाळ। सागर सकपाळ अच्छी गेंद, ये फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस ऑफ पॉइंट की तरफ इस गेंद को खेल दिया हल्के से, हालांकि ठीक तरह से बल्ले पर नहीं आए लेकिन फिर भी एक रन लेने में कामयाब हुए। इस एक रन के बदौलत रन संख्या पहुंची 8 पर। एक विकेट के नुकसान पर 8 रन आउट हुए। एकमात्र बल्लेबाज गीतेश गावड़े। स्ट्राइक पर आया है रंजन केनी। अशोक जी, ये सभी जो खिलाड़ी इस टूर्नामेंट में हिस्सा ले रहे हैं अपने अपने एरिया के बेताज बादशाह है। रंजन केनी तो हमारे वहाँ की जो दशकृषि है उसमें से मैच विनर खिलाड़ी राजा नाटेकर और रंजन केनी ऐसे दो, और सर्वेश नाइक अभी एक उभरे हुए और एक बेहतरीन ऑलराउंडर। बहुत अच्छे खिलाड़ी इस जिले में नए नए उभर के आ रहे हैं। उसमें से रंजन केनी द बिग मैच विनर इज प्लेइंग हिज रोल इन हिज टीम। अब बड़ा स्ट्रोक की बड़े स्कोर की जरूरत है इस टीम को। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया और शाम के सत्र में ये सही बात है, सीधा स्ट्रोक, बहुत बेहतरीन स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से 4 रन के लिए बाउंड लाइन के बाहर जाती हुई ये बेहतरीन चौका रंजन केनी के बल्ले से निकलता हुआ। हल्की सी ओवर पिच गेंद मिली और उसका पूरा फायदा उठाते हुए डीजे अगली गेंद लेकर फिर एक बार ओवर पिच गेंद मिली थी लेकिन सीधे मार बैठे लॉन्ग ऑफ के जो खिलाड़ी थे उसके हाथ में। इसी कारण इस गेंद पर कोई रन नहीं बना। लेकिन ये अच्छी बात है कि रंजन केनी अपने आप को रुकना चाहते हैं क्रीज पर। उनकी टीम के लिए बहुत बड़ी बात है ये। अगर पूरी ओवर्स रंजन केनी खेलते हैं तो निश्चित रूप से टीम एक अच्छा स्कोर बनाएगी। पॉइंट की तरफ इस गेंद को हल्के से धकेल दिया और इसी के साथ 1 रन पूरा करते हुए रन संख्या पहुंची 13 पर। सिद्धेश अंपायर के दायरे से अपने बाएं हाथ से गेंदबाजी कर रहे हैं, बहुत दूरी से दौड़कर आ रहे हैं। प्रीतम सावंत यांच्याकडून सागर सकपाळसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा पारतो। इसी बीच एक बहुत बेहतरीन स्ट्रोक डीप कवर बाउंड लाइन के बाहर स्वीपर कवर की तरफ जाती हुई ये गेंद 4 रन के लिए शायद नहीं। बहुत बेहतरीन फील्डिंग वहां देखना है और ये 3 रन यहां मिलते हुए 500 रुपये का इनाम। सलग 3 षटकारांसाठी प्रीतम सावंत यांच्याकडून सपकाळसाठी 500 रुपयांचं पारितोषिक। सागर सपकाळसाठी 3 चेंडू हेलो जी, फिर एक बार मैच में वापस चलते हैं। अशोक जी आपकी तरफ रुख करेंगे। पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त होत आहेत। पॉवर प्लेच्या 2 षटकात एकंदर थोडीशी सावध सुरुवात त्या ठिकाणी
फलंदाजी मैदानात दिसते. नाणेफेक जिंकले. खूप कमी कर्णधार मी म्हणेन किंवा खूप कमी संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. कदाचित संध्याकाळच्या सत्रात सामना सुरू आहे आणि त्यामुळेच कदाचित हा निर्णय घेतला असेल. या ठिकाणी विनंती असेल या ठिकाणी कृपा करून ती गाडी हलवायची आहे. एफजी गाडी एक लागलेली आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला एक गाडी आहे. कृपा करून ती गाडी हलवायची आहे. खेळाडूला दुखापत होऊ शकते. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. 16 धावा धावपलकावर गणेश कुबल सज्ज होतोय. आपलं दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आपल्या बॉलिंग मार्कवर. काका, त्या रंजन केणीच्या बॅटमधनं या मॅचमध्ये खूप धावा हव्यात, अपेक्षा असतील संघाला, MSRT क्लब तुळस क्रिकेट संघाला. दुसऱ्या बाजूनं स्ट्राईकला सज्ज रंजन होतोय केणी, त्याचप्रमाणे सागर सागर आणि रुपेश बेहरे या तिघांकडे निश्चितपणे मोठ्या अपेक्षा. गणेश कुबल लेग स्टंपरचा चेंडू, एक मनगटी फ्लेकचा सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि थोडीशी या ठिकाणी मात्र मिसफिल्डिंग होते. त्या दरम्यान मात्र 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावा 18 अशी धावसंख्या ही धावफलकावर. गणेश कुबल आपलं दुसरं वैयक्तिक आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक या ठिकाणी गोलंदाजी करतोय. ठाकूर कॅशियस वेंगुर्ला विरुद्ध MSRT क्लब तुळस या दोन संघादरम्यान आजचा शेवटचा तिसऱ्या दिवसातील सामना. रिव्हर्सचा फटका, सुंदर टायमिंग, तेवढीच चांगली फिल्डिंग पॉइंटला या ठिकाणी कव्हर पॉइंटला. थोडीशी गॅपमध्ये जर चेंडू गेला असता तर नक्की 4 धावा, परंतु चांगला फटका, चांगला चेंडू आणि नक्की या ठिकाणी या फटक्यामागे मी म्हणेन की रिस्क होती. जर चेंडू बॅटला लागला नसता तर या ठिकाणी फलंदाज नक्की पायचीच्या जाळ्यात अडकला असता. गणेश कुबल चांगली गोलंदाजी करतोय. लेटकटचा फटका हलक्याच गलीच्या दिशेने पुन्हा एकेरी धाव. चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये, अतिशय सुंदर क्रिकेट बघायला मिळतं. एका बाजूनं रंजन केणी ओव्हरपिच हाफवाली चेंडूला मोठे फटके, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं सागर एकेरी दुहेरी धावा पटकावतोय आणि गणेश कुबल या ठिकाणी तेवढ्याच अनुभवाने सज्ज, परिपक्व, अचूक गोलंदाजी करतोय. ऑफसाईडला बॅकफुटला एक स्क्वेअर कटचा सुंदर फटका, डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला. क्षेत्ररक्षक पहिली धाव वेगात आणि जोपर्यंत कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतोय यष्टीरक्षकाच्या दिशेनं. या दरम्यान दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावाने धावफलक मात्र वधारतोय. 22 अशी धावसंख्या ही धावफलकावर. एक गडी बाद 22. तिसरं षटक, सामना 6 षटकांचा. आजचा तिसरा दिवस आणि अंतिम लढत, महत्वाची लढत या दोन संघादरम्यान. स्कूप करायचा प्रयत्न, विकेट किपरच्या मागे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. सागरच्या बॅटमधनं एकेरी धाव या ठिकाणी. 23 धावा, एक गडी बाद अशी धावसंख्या. गेले 2 दिवस कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबत सागर सकपाळे स्कोररचं काम करत होता, त्यांच्यासोबत यश किंदळेकर आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसात या ठिकाणी यश किंदळेकर स्कोरिंगचं काम करतायत. ऑफ स्टंपरचा चेंडू, संधी होती रंजन केणीला, एक मोठा फटका टोलवायची स्क्वेअर कटचा. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. सांगत होते तिसऱ्या षटकाची 7 धावा प्रति षटकामागे जमावतो या ठिकाणी. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना MSRT क्लब तुळस क्रिकेट संघ. धावसंख्या पोहोचतोय ती या ठिकाणी 23 अशी धावफलकावर निम्म्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर.
इसी बीच फिर एक बार मैच में वापस चलते हैं। चौथे ओवर की पहली गेंद लेकर आ रहे हैं गेंदबाज सिद्धेश। सागर सपकाल जिनके लिए इनाम आ चुका है, 3 गेंदों पर 3 छक्के अगर लगाते हैं तो 500 रुपए का इनाम। रंजन के नहीं, नॉन स्ट्राइक पर खेल रहे सागर सकपाल सपकाल। और इसी बीच गेंदबाजी में सिद्धेश दौड़कर आते हुए ये गेंद, चौथे ओवर की पहली गेंद, अच्छा स्ट्रोक, डीप कवर की तरफ इस गेंद को खेल दिया। जब तक फील्ड की जाती तब तक 2 रन लेने का आसान मौका। 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या पहुंची 25 पर। इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेवारी, क्योंकि नाइक जी अभी भी लगभग 14-15 गेंदों का खेल शेष है, 16 गेंदों का खेल शेष है। तो इन 16 गेंदों में बड़े स्ट्रोक्स तो चाहिए। ये कुछ अलग किया और शायद उसका भुगतान उनको करना पड़ा। बल्ले का बाहर लिया और गेंद विकेट कीपर के दस्तानों में बहुत ही आसानी के साथ समाती हुई आउट होकर पैवेलियन वापस जा रहे सागर। धन्यवाद दीजिए। अशोक जी, आजकल सभी खिलाड़ी, आप बड़े टूर्नामेंट में देखा जाए तो सभी खिलाड़ी शफल करके खेलना बहुत पसंद करते हैं, उसी में अपनी विकेट ज्यादातर गंवाते हैं। इसी तरह का मुजाहरा अब इस गेंद पर देखने को मिला। सागर सकपाल आउट होकर पैवेलियन वापस लौटे। नए बल्लेबाज राजन केरकर। फलंदाज राजनसाठी बक्षीस येतोय लागोपाठ 3 षटकार जर राजन केरकरने टोलवले तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय चेतन गावडे याचकडून। काका भरपूर बक्षिसं लागलीत या मॅच मध्ये, परंतु मी म्हणेन की तेवढी मॅच पण खूप महत्वाची खरोखर। अशोक जी, बक्षीस अगर 3 घोषित गेंदों पर करतात 3 त्यांचं पण छक्के अभिनंदन। चाहिए तो इनाम तो 500 रुपए का नहीं होना चाहिए, वो तो ज्यादा होना चाहिए, क्योंकि इतनी रिस्क तो बल्लेबाज लेगा। 3 छक्कों बहुत बहुत वहां कड़ी मेहनत है, तो 500 रुपए ये कुछ हजम नहीं होता। राजन केरकर इज रेडी फॉर द शो। अभी इस मैच में कुछ तो कर दिखाना पड़ेगा। करो या मरो की स्थिति में है उनकी टीम, कप्तान है टीम के, कुछ उदाहरण प्रस्तुत करना चाहिए। ये गेंद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, अलॉन्ग द कारपेट गेंद जाती हुई जब तक कवर पॉइंट पर फील्ड हो जाती डीप कवर पर। 2 रन लेने का मौका था, 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी। तीसरा रन लेने का मौका है। हल्की सी ओवरथ्रो हुआ था और इसी बीच 3 रन संख्या 3 से बढ़कर पहुंची। इस पर पहुंचता हुआ ये स्कोर। राजन केरकर को एक, अशोक जी आपने जो उनकी विशेषताएं बताई, पिछले मैच के जो अनुभव बताए, उसके तहत गेम करना पड़ेगा। बहुत बेहतरीन बल्लेबाजी करनी पड़ेगी, अपनी टीम को बहुत अच्छे मार्जिन के साथ जिताना पड़ेगा, रन रेट के साथ जिताना पड़ेगा। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, गेंद जा रही है काउ कॉर्नर की तरफ। जब तक और 4 रन के लिए शायद मिसफील्ड के तहत ये 4 रन मिलते हुए, बहुत खराब फील्डिंग वहां, 4 रन। राजन केरकर साठी एक मोठं पारितोषिक येत आहे। प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, 6 षटकारासाठी 6000 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये वहां कोई खिलाड़ी नहीं है, नो मैन लैंड में गिरती हुई गेंद। 1 रन निश्चित से मिल सकता है, दूसरे रन की गुंजाइश है। आसानी के साथ दूसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। रंजन केनी हल्के हल्के अपनी स्पीड बढ़ाते हुए, जो बादल बताते हैं उसी तरह न हो जाए। अब तो कुछ जल्दी से जल्दी कुछ करना पड़ेगा, क्योंकि अब गेंदें बहुत कम बची है, लगभग 13 गेंदे का खेल मात्र शेष है। अब बड़े स्ट्रोक तो बनते हैं।
इस मैच में बहुत बड़े मार्जिन के साथ जीतना पड़ेगा एमएसआरटी तुलस टीम को। अच्छी गेंद फिर एक बार ठीक तरह से बल्ले पर नहीं आई, जहां मारना चाहते थे वहां नहीं गई, लेकिन एक रन मिल सकता है। दूसरे रन की कोशिश हो रही है, आसानी के साथ दूसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, ये समझ बूझ भरी क्रिकेट दोनों बल्लेबाजों के बीच, और बीच में ये 4 रन का तोहफा भी उनके खिलाड़ी ने दिया। राजन केरकरसाठी बक्षीस आहे, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये। पुढच्या 12 चेंडूत 12 षटकार मारले तर 12,000 रुपये मिळतील। राजन केरकरसाठी सुवर्ण संधी आहे। संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानात दिसते। मान्यवर मंडळी, मान्यवर या ठिकाणी कक्षात या मॅचचा आनंद लुटतायत आणि सर्व प्रेक्षक आणि सर्व मान्यवर कॉमेंट्री बॉक्समधून तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत। सामना संपतोय, एकंदरीत यश षटकं समाप्त होत आहेत ती या दरम्यान 4 आणि धावसंख्या पोहोचते ती 36, म्हणजे प्रति षटकामागे 9 धावा अशी धावसंख्या। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना MSRT क्लब तुळस क्रिकेट संघाची प्रत्येक षटकारासाठी राजन केरकरला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित होतंय। दुसऱ्या बाजूला रंजन केणी अतिशय सुंदर फटकेबाजी करतोय आणि उरलेत 12 चेंडू। काका बघूया किती धावापर्यंत मजल हा संघ मारतोय। अशोकजी, अपोजिट टीम जी फिल्डिंग करते त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये तुम्हाला काय दिसतंय? कारण इथे तर सगळे थोडेसे कुठेतरी नर्वस मूडमध्ये दिसत आहेत। कारण खूप महत्त्वाची मॅच त्यांच्यासाठी असेल, कारण सामना नुसता जिंकून उपयोगी नसेल हा, तर तो फरकानं जिंकावा लागेल। गणेश कुबलला पूर्ण माहिती आहे या सामन्यात काय करायचं आहे ते, आणि दुसऱ्या बाजूने MSRT हा संघ, मी म्हणेन की पहिला सामना जिंकल्यानंतर प्रयत्न असेल की आपण सामनाच जिंकायचा आहे, कारण त्यानंतर बाकीचे गणित त्या ठिकाणी, बाकीचे प्रश्न असतील ते या ठिकाणी संपून जातील। गोलंदाजीत बदल होतोय, सज्ज होतोय संदीप किनळेकर। या गोलंदाजाने सुद्धा आजचा दिवस खरोखर सुंदर गोलंदाजी केली। ऑफ स्टंपरचा चेंडू शफल होतोय, राजन एक जोरदार बॅट तर फिरवतोय, परंतु चेंडू टप्पा पडतोय, त्यानंतर खोलवर या ठिकाणी खाली राहतोय आणि निर्धाव चेंडू। अजून 11,000 जिंकायची संधी आहे अशोकजी। बरोबर, 11 चेंडू उरलेत या सामन्यातील। राजन केरकर स्ट्राईकला, राईट आर्म राऊंड विकेट संदीप किनळेकर। रिव्हर्सचा फटका, बेमिसाल टायमिंग, चेंडू या ठिकाणी बाउंड्रीच्या दिशेने जातोय आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूच्या मागे, त्या अगोदर मात्र चेंडू बाउंड्री लाईन पार करतोय आणि मिळतायत राजन केरकरला 4 धावा। चौकारानं धावसंख्या पुढे सरकते 40 अशी धावपलकावर। कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं संदीप किनळेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर। ओव्हरपिच चेंडू, सुंदर फटका मिळवला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, फेक होतंय या ठिकाणी। गणेश कुबल एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। लॉंग ऑन बाउंड्रीला गणेश कुबल थोडंसं या ठिकाणी सांगतोय क्षेत्ररक्षकाला की काय करायचं या मॅचमध्ये। 41 अशी धावसंख्या ही धावपलकावर। एका बाजूनं रंजन केणी या ठिकाणी डाव सावरतोय, दुसऱ्या बाजूनं मात्र आल्या आल्या राजन केरकर, अपेक्षा या ठिकाणी त्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची आणि त्याच दिशेने फटकेबाजी मैदानात तो करताना दिसतोय। 41 टोटल स्कोर, 5th ओव्हर इन प्रोग्रेस। आडव्या बॅटनं सुंदर फटका, रंजन केणीच्या बॅटमधनं शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक। पुन्हा एकदा एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि धावसंख्या पोहोचते ती 42। संध्याकाळच्या सत्रात आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा। छत्रपती क्रिकेट मंडळाकडून एक सुंदर आयोजन या स्पर्धेचं, आणि संपूर्ण जिल्ह्यातील युवा, छोटे मोठे, लहान मोठे सर्व खेळाडू या मैदानात खेळत आहेत। ओव्हरपेच चेंडू, मोठा घणाघाती फटका, मिस टाइम फटका, बघूया चेंडू हवेत बराच वेळ या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये पडतोय। गोलंदाज संदीप आपल्या परीने प्रयत्न करतोय झेल टिपायचा, परंतु चेंडूपासून भरपूर दूर, आणि जोपर्यंत चेंडू अडवतोय, फेक करतोय, त्या दरम्यान मात्र राजनच्या खाती 2 धावा जमा होत आहेत आणि MSRT क्लब तुळस क्रिकेट संघासाठी 2 बहुमूल्य धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत। 5वं षटक, त्यानंतर असेल बाकी तो 6व्या षटकाचा खेळ या पहिल्या इनिंग मधील। संदीप पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर।
आखो टप्प्याचा चेंडू आता मात्र एक मोठा घणाघाती हुकचा फटका राजांच्या बॅट मधनं डीप लॉंग लेगला भिरकावून देतोय आणि चेंडू जातोय तो या ठिकाणी चौकारासाठी. ते 1,000 रुपये गेले. थोडासा चेंडू बाउंड्रीलाईनच्या आतमध्ये पडतोय. अजूनही 6,000 जिंकायची संधी आहे. निश्चिततेने भरलेला गेम आणि काका स्पर्धेत भरपूर बक्षिसं लागलीत आणि आणखी एक खास बक्षीस या ठिकाणी या स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूसाठी एक बक्षीस या ठिकाणी घोषित होतंय. आदरणीय श्री पंकज शिरसाट साहेब यांच्याकडून मिक्सर मिळेल तो या स्पर्धेदरम्यान. स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू भरपूर युवा खेळाडू खेळत आहेत. योगेश खरंच चुरस असेल या स्पर्धेत. समीर वेंगुर्लेकरची सुंदर गोलंदाजी बघितली. तेजस पडवळ या गोलंदाजीत त्याने पण छाप. आदित्य नाईक हाही खेळाडू भरपूर उदयोन्मुख खेळाडू दिसत आहेत. परंतु सरते शेवटी रविवारचा दिवस खूप महत्त्वाचा असेल आणि विकी पंडित उद्या खेळतोय. आणि पंकज शिरसाट साहेब तुमचं पण खूप खूप धन्यवाद, कारण युवा खेळाडूंना काहीतरी मिळायला पाहिजे या स्पर्धेत आणि तुम्ही त्यासाठी मिक्सर ठेवलाय. घरी गेल्यानंतर आई घरातील त्याची भरपूर खुश असेल या बक्षिसासाठी. म्हणजे पोरगो खेळतात बरा. सुरेश मांजरेकर इज गोइंग टू बोल द लास्ट ओवर ऑफ दिस इनिंग. आखिरी ओवर इस इनिंग का सुरेश मांजरेकर दौड़कर आते हुए ये गेंद रंजन के लिए. फुल टॉस गेंद, पूरा फायदा नहीं उठा पाया इस गेंद का और इस गेंद पर मात्र 2 रन मिल सकते हैं. 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या पहुंची 50 रन पूरे करते हुए. अगली 5 गेंदों पर लगभग 60-70 रन तो होने चाहिए MSRT तुलस के. तो क्या राजन केरकर और रंजन के ने बड़े स्ट्रोक्स आखिरी 5 गेंदों पर दिखा सकते हैं. सुरेश दौड़कर आते हुए रंजन के लिए यह गेंद, फिर एक बार फुलर लेन की गेंद थी. फुल टॉस लेकर इस गेंद को ड्राइव किया. 1 रन मिल सकता है. दूसरे की कोशिश, फिर एक बार दूसरा रन और तीसरे की गुंजाइश. और इसी बीच राजन केरकर स्ट्राइक संभालते हुए रंजन केनी को अपना बलिदान देना पड़ा और वो वापस आते हुए बहुत बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन. और नए बल्लेबाज जा रहे हैं रुपेश बेहरे. अब 4 गेंदें बची हैं और 4 गेंदों में बड़े 4 स्ट्रोक, मिनिमम और मैक्सिमम के बीच रुका हुआ ये मुकाबला. अगर इन 4 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आते हैं या 3 बड़े स्ट्रोक आते हैं तो लगभग इस मैच में MSRT वर्चस्व अपना दिखा सकती है, ऊपर आ सकती है. बहुत बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा करते हुए रंजन के ने और आखिरी गेंदों पर अपना बलिदान देकर वापस आना पड़ा उनको. एक रन चुराने की कोशिश, हालांकि स्ट्राइक चाहते थे राजन केरकर. अभी भी 4,000 जीतने की कोशिश होनी चाहिए. 4,000 जीत सकते हैं. राजन केरकर खेलने के लिए तैयार. ये गेंद सुरेश की, हाँ ठीक तरह से बल्ले पर नहीं आए. 1 रन तो निश्चित रूप से मिल सकता है. दूसरे रन की कोशिश होती है. देखना है रुपेश जब तक दौड़ते हैं और 2 रन आसानी के साथ पूरे किए. तीसरे की कोशिश, क्या ये जरूरी था? और ये खराब. फिर एक बार रुपेश को अपना बलिदान देना पड़ा. बॅट्समन लवकर चला प्लीज. चला जरा लवकर चला, उशीर करू नका. चला लवकर चला प्लीज. तीन रन इस शॉट पर मिलते हुए नए बल्लेबाज गए सुंदर. तो अभी भी क्या 3,000
3 गेंदों में अगर 3 छक्के लगाते हैं तो 5,000 रुपए का इनाम आता है। अभी 3,000 से ऊपर और 2,000 बढ़ गए तो क्या 5,000 जीत सकते हैं यहां। ओ वाइड का इशारा हमारी तरफ आता हुआ, अभी भी चांस है 5,000 जीतने का। उनको तो 10-12,000 भी जीतने की यहाँ क्षमता है और आशाएं थी, लेकिन हुआ नहीं है। 3 गेंदों पर 3 छक्के, 5,000 लेके जाओ, ये बहुत आसान ऑफर उनके लिए। ओ एक कैच हो सकता है और इसी के साथ आउट होकर पवेलियन वापस जा रहे। रन संख्या है 56 पर रुकी हुई और डीके 5,000 वहां छोड़कर वापस आ रहा है। इनके लिए 2 बल्लेबाजों का बलिदान भी देना पड़ा। 56 रन, 56 रन। नए बल्लेबाज जा रहे हैं राधा कृष्ण पेडनेकर। भी टफ हो सकता है। अब गणेश कुबल के ऊपर सभी की नजरें टिकी हुई है। क्या इस मैच में वो कुछ अलग कर सकते हैं। राजन जी ने 2 लोगों को यहां आने पे मजबूर किया, लेकिन जो आखिरी 3 गेंदों पर 3 छक्के चाहे तो वो तो लगा नहीं पाए। ऐसा क्रिकेट में हो सकता है। बरोबर काका, जशी बक्षिसं राजन केरकर साठी लागली, मी म्हणेन गणेश कुबल साठी सुद्धा तशीच बक्षिसं असतील या दुसऱ्या इनिंग मध्ये। नक्कीच या दोघांवर इथल्या सगळ्या खेळाडूंवर प्रेम करणारे अनेक रसिकता आहेत। अगली गेंद लेकर सुरेश फिर एक बार, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये बहुत अच्छा स्ट्रोक और बेहतरीन कैच। व्हाट अ कैच दैट वाज, बहुत बहुत अच्छा कैच ये। शायद इनामों का प्रेशर था, शायद नहीं तो इन 5-6 गेंदों में 8-10 रन तो ऐसे ही आ जाते। अगर सभी गेंदों पर छक्के लगने का जो प्रेशर था, उसी ने इस टीम को थोड़ा सा पीछे ढकेल दिया। अशोक जी, ऐसा मैं कहूंगा निश्चित रूप से। सुंदर जादव ऑन स्ट्राइक, तो अब क्या आखिरी गेंद पर कुछ अलग करने की सोचेंगे। एक बड़ा स्ट्रोक तो होना ही चाहिए। 56 रन पर रुका हुआ ये स्कोर और कुछ भी न बनाते हुए आखिरी ओवर अच्छा गुजर रहा है। अच्छी गेंद, कुछ ज्यादा नहीं हो सकता। 2 रन निश्चित रूप से आ सकते हैं। यहाँ तीसरे रन की गुंजाइश होती है नहीं, देखना है। 2 रन आसानी के साथ मिलते हुए और 2 पर ही संतोष करना पड़ेगा। बहुत बेहतरीन थ्रो वहां गणेश कुबल का, और इसी बीच 1 शॉट का इशारा हमारे तरफ अंपायर का आता हुआ, तो और 1 रन कम होता हुआ तो जीतने के लिए चाहिए अब 58 रन। 57 रन अब तक बनाए। 58 रनों का लक्ष्य है जीत के लिए। मात्र लगभग 8 रन आए ये इस आखिरी ओवर में, और इसी बीच योगेश परब फिर एक बार हमारे साथ जुड़ने के लिए आ रहे हैं। हॅलो, थँक्यू. MSRT स्पोर्ट्स संघ 36 चेंडूंमध्ये रणचणकेनीचे एक सुंदर खेळी 56-57 धावा जमवतोय आणि 58 धावांचा पाठलाग करायचा आहे 36 चेंडूत.
6 षटकांचा सामना, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूनं गणेश कुबल आपल्या घरच्या मैदानावर, दुसऱ्या बाजूनं राजन केरकर आपल्या घरच्या मैदानावर. दोन तगडे दिग्गज फलंदाज, उत्कृष्ट खेळाडू मैदानामध्ये लढतायत. एका बाजूनं विजयासाठी 58 धावांचं आव्हान. 36 चेंडू 58 धावा. गणेश कुबल मैदानामध्ये पावलं टाकतोय आणि गणेश कुबल हा लाडका खेळाडू, एक सर्वांचाच. आणि पावलं टाकल्या टाकल्या गणेश कुबलला पारितोषिक येत आहे. सलग 3 षटकाला सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून 5,000 रुपये. गणेश कुबलने मैदानात पावलं टाकले. 3 षटकारास लागोपाठ 3 षटकार ठोकले तर सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून कॅशचे मालक रोहित बौलेकर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. मी म्हणेन काकासाहेब, गणेश कुबल जोपर्यंत मैदानामध्ये आहे ही रक्कम मात्र वाढत राहणार नक्कीच. ही रक्कम 5,000वर नाही थांबणार. ही रक्कम जवळजवळ पुढे सरकत राहणार. गणेश कुबलच्या चेंडूपळीतून सुरुवातीला जर षटकार आला तर रक्कम मध्ये नक्की वाढ होईल निश्चितपणे. आणि योगेश, तुला अगोदरच मला वाटतं कल्पना बऱ्याच जणांनी दिलेली आहे की या रकमा निश्चितपणे वाढतील आणि आजच्या, उद्याच्या आणि परवाच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात मला वाटतं बक्षिसांची लयलूट इथं केली जाते. गणेश कुबल स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला नितेश राहुल. पण मी म्हणेन एक संयमाचा क्रिकेट, जी ज्याच्याकडे क्षमता आहे ती क्षमता आहे त्या क्षमतेने खेळावं लागेल. तर दुसऱ्या बाजूनं राजन केरकर याला मात्र या संघाचं प्रतिनिधित्व करताना एक लढत करावी लागेल. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाज आमच्या स्क्रीनवर सज्ज होतोय. डीके उर्फ राजन केरकर. स्ट्रायकर एंडला गणेश कुबल. दुसऱ्या बाजूनं विस्फोटक फलंदाज नितेश राहुल. आणि पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. गोलंदाज राजन केरकर सज्ज होतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक स्क्रीनवर सागर सपकाळ येतो. एकेर धावसंख्येची पावलं दूर धावसंख्येकडे वळत आहेत आणि या 2 धावा सहजरित्या गणेश कुबल पूर्ण करतोय. ज्या ताकदीनं मैदानामध्ये खेळायचं आहे, जसजसा गणेशच्या चेंडूतून फटका येतोय तसतसा टाळ्यांचा आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्रिकेट, सुंदर आयोजन या स्पर्धेचं. छत्रपती चषक 2021च्या माध्यमातून क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा मैदानामध्ये रंगतोय. 2 संघांची लढत, 2 संघांची झुंज, 2 संघांचं ध्येय या सामन्यावर. आणि या सामन्यावर 2 संघांचं यश. मात्र या सामना महत्वाचा सामना, यश प्राप्तीकडे आपण जायचंय, या महत्वाच्या इराद्यानं खेळायचंय. या इराद्यानं एक सन्मानजनक क्रिकेट खेळावा असा गणेश कुबल. तर दुसऱ्या बाजूनं राजन सज्ज होतोय. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू, डीप स्क्वेअर लेगला पटका टोलवावा हा इरादा. यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू. गणेश कुबल माघारी परततोय. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू. मोठा गडी माघारी संघाचा संघनायक, ज्याच्याकडे क्षमता होती तो खेळाडू थोडासा नाराज होऊन माघारी परततोय. दिस इज कॉल्ड अ पिन ड्रॉप सायलेन्स. योगेश, सगळे प्रेक्षक अचानक, कारण ज्या गणेशकडनं एवढ्या मोठ्या अपेक्षा, आणि तू अगोदर बोलून दाखवलेस की गणेश कुबलवर हा सामना पूर्णपणे अवलंबून होता, तो गणेश कुबल माघारी परततोय. सामना
एका बाजूनं नितेश गणेश माघारी परतला, पण मी म्हणेन जबाबदारी आहे मैदानामध्ये तेजस चुवलेकर, मोहम्मद नितेश राऊळ यासाठी बक्षीस येतंय. सलग 3 षटकारास रोख रक्कम 5,000 रुपये. रेडेगावचे उपसरपंच राणेसाहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. लेस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू पण आमच्याकडे वरताय. स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला. 3 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. गणेश कुबल माघारी परतला. दुहेरी धावसंख्येवर आगळा वेगळा फटका खेळण्याचा इरादा गणेशचा, पण स्लो रन पद्धतीचा चेंडू यष्टांचा वेध घेतोय. बॅटची कट लागून चेंडू जातो यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकरच्या हातामध्ये. मोठे फटके मारणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू थोडेसे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मी म्हणेन प्रति षटकामध्ये एक 10च्या रन रेटनं हलक्या हातानं जरी धावून धावा काढल्या तरी एक सुंदर क्रिकेट पाहायला मिळेल मैदानामध्ये. योगेश, खरं तर जे लवकरात लवकर सामना संपवायचं जे प्रेशर आहे त्याचा परिणाम हा फलंदाजीवर होताना दिसतोय आपल्याला. लवकरात लवकर सामना संपवायचा याचा अर्थ मोठे फटके खेळायचे आणि मोठे फटके खेळताना दोन्ही फलंदाजांनी हाराखेरी केली. खरं तर गणेश कुबलचा तो फटका आत्मघातकी होता, कारण मी म्हणेन एका षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तरी सामना लवकर समाप्त होऊ शकतो. थोडासा संयम, सन्मानजनक क्रिकेट ज्याला संबोधलं तर सन्मानजनक क्रिकेट मैदानामध्ये प्राप्त कर. त्यांच्याकडे ती क्षमता आहे तो क्रिकेट खेळण्याचा. ती क्षमता प्रात्यक्षिक रूपात मात्र मैदानामध्ये प्राप्त करावी लागेल. नाही, गणेश कुबलने 30 सर्कलचा फायदा उठवण्यासाठी पॅडल स्वीप मारायचा प्रयत्न केला आणि तो यॉर्कर यांचा चेंडू निश्चितपणे पॅडवर जाऊन सरळ आदळतोय, स्टंपमध्ये जातोय आणि तिथे थोडीशी चूक होते. कारण सुरुवातीची 2 षटकं गणेश जर स्ट्रेट बॅटने खेळून काढला असता तर शेवटच्या षटकात हाणामारी करायची सुद्धा क्षमता त्याच्या बॅटमध्ये निश्चितपणे आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये तेजस चौलेकर जातोय. यॉर्कर लाईन पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हातानं खेळून काढतोय. सुंदर गोलंदाजी राजन केरकरची आपल्याला पाहायला मिळते. राजांचं कौतुक करावं. सुंदर गोलंदाजी. 2 महत्वाचे गडी माघारी परतले आणि स्ट्रायकर एंडला नितेश राऊळ सज्ज होतोय. नितेश सज्ज होतो स्ट्रायकर एंडला. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. मी म्हणे अचूक टप्प्याची निशब्द करणारे गोलंदाजी मैदानामध्ये प्राप्त होते. निर्धाव चेंडू धावफलकावर गणलाचा. सांघिक धावफलकावर यशवंत किंजळकर आमच्यापर्यंत पोहोचवतायत माहिती. 4 धावा या धावफलकावर. एस्टॅनचा वेध घेतोय. सरळ क्लीन बोल्ड होतोय नितेश. सुंदर गोलंदाजी. फलंदाजी मध्ये थोडासा कमी पडला षटकारांपासून, तरी सुंदर फलंदाजी. 11 धावा 17 धावा 8 चेंडूमध्ये आणि गोलंदाजी सुंदर कामगिरी. 3 तेजोमय सितारे प्रतिस्पर्धी संघाचे. ठाकूर कॅशो वेगुर्ला संघाचे मात्र 4 धावा देऊन अतिरिक्त स्वरूपात 1 धाव, बोनस स्वरूपात 1 धाव प्राप्त करतो. एकूण 3च धावा देतोय आणि 3 गडी बाद करतोय. सुंदर गोलंदाजी एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं आता नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश नाईक पावलं टाकतोय. सेकंड ओव्हर. सुंदर जाधव, अच्छी गेंद.
काका मी म्हणेन की आता मात्र या संघाला हार्दिक पांड्या जसे बऱ्याच वेळा अगदी तोडफोड फटकेबाजी करतो भारतीय संघासाठी आणि बऱ्याच वेळा सामने जिंकून देतो, तसा एखादा खेळाडू या मैदानात या संघाला आवश्यक असेल. आमचे मित्र सन्माननीय भूषण सारंग यांनी फलंदाज योगेशसाठी या ठिकाणी बक्षीस ठेवलंय. लागोपाठ 3 षटकारासाठी 500 रुपये. आखू टप्प्याचा चेंडू, एक पोलचा फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टेपतोय आणि आणखी एक हादरा बसतोय तो या ठिकाणी या संघाला. फलंदाज योगेश नाईक यांच्यासाठी भूषण सारंग यांनी सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. आणि अजित, आमचे सन्माननीय अजित कानडे साहेब यांनी योगेशसाठी रिव्हर्सचा जर षटकार ठोकला तर त्याच्यासाठी 5000 रुपये आणि आणि एका ओव्हरमध्ये जरी 3 षटकार मारले तरी त्यासाठी सुद्धा 5000 रुपये बक्षीस. म्हणजे बक्षिसांची खैरात होते. एका षटकारासाठी 2000 रुपये आणि हॅट्रिक षटकारांसाठी 5000 रुपये. परंतु त्या अगोदर बरोबर एका ओव्हरमध्ये भरपूर बक्षीस. पण काका मी कौतुक करेन गोलंदाज राजन केरकरचं, डीकेचं. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये, अगदी बॅकफुटला ढकललंय आणि कुठेतरी एका फलंदाजाला आता अशोकजी, इथं राजनला match फायदा असा झाला, रोज ज्या खेळाडूंबरोबर तो खेळतो त्याचा फायदा झाला. कारण गणेश कुबलला कुठच्या चेंडूवर बात करायचं किंवा कुठच्या चेंडू टाकायचे हे अगोदरच प्लान होतं आणि तशा प्रकारची गोलंदाजी आपण बघितली. बरोबर. योगेश नाईक यांनी ही सामना जर जिंकून दिला तर 3 महिन्याची फिटनेस सेंटरची फी माफ त्यांना करण्यात येईल. भरपूर बक्षीस या मॅच मध्ये दिसत आहेत, परंतु महत्वाची सामने या ठिकाणी ही मॅच असेल या संघासाठी. ओव्हरपिच चेंडू टोलवायचा प्रयत्न, एक पायचीच अपील होत आहे. सुंदर जाधव गोलंदाजी करतोय. दोडामार्ग परिसरातील एक हा अष्टपैलू खेळाडू, चांगली गोलंदाजी आणि भरपूर क्रिकेट दोडामार्गच्या ज्या लीग स्पर्धा होतात अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू दोडामार्ग परिसरात दिसतात. चांगलं आयोजन होतं दोडामार्ग परिसरात दरवर्षी स्पर्धांचं. आणि तोच सुंदर जाधव या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हरपिच चेंडू आडव्या बॅटने एक सुंदर फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फक्त एकेरी धाव आणि बऱ्याच वेळानंतर यश मला वाटतं धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या पोहोचते ती 5 आणि या 5 धावांच्या बदल्यात मला वाटतं गडी मात्र बाद होत आहेत. ते 4 गडी बाद होत आहेत. 4 गडी बाद 5. भूषण सारंग आले त्या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. भूषण, खरोखर राजन केरकरचं कौतुक करावं लागेल. या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये. अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला त्याने बांधून टाकलं, या मॅचमध्ये जखडून ठेवलंय आणि कुठेतरी एका फलंदाजाला टोलेबाजी करावी लागेल. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम फटका. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, झेल टेपला जात. सुंदर जाधव या ठिकाणी एक महत्वाचा हादरा देतोय आणि निम्मा संघ या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. काका काय सांगता या मॅच बद्दल. खरं तर ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या कधीच सोप्या नसतात. हा सामना काही ओव्हर्स राखून जिंकायचं आव्हान होतं आणि त्याचं प्रेशर एवढं होतं की या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर गणेश कुबल यांच्यासाठी प्रचंड प्रेशर होतं. त्या प्रेशरचा हा बळी आहे. आणि खऱ्या अर्थानं आजकाल आपण बघतो की जगामध्ये सध्या हार्ट डिसीज किंवा जे सगळे रोग आहेत ते जास्त ते प्रेशरमुळे येत आहेत. त्या प्रेशरचा हा परिणाम आहे.
ठेवला आणि त्यानंतर ही मॅच अगदी निर्णायक क्षणापर्यंत येऊन ठेपली. ही मॅच कठीणच होती. 58 धावा काही ओव्हर्स राखून मारणं ही खूप कठीण गोष्ट होती. परंतु त्या 44-47 धावा निश्चित 1-2 1-2 एकेरी दुहेरी धावेनं निश्चित जिंकता आली असते. परंतु प्रत्येक वेळी हा क्रिकेट खेळच असा आहे. सुरेख चेंडू पॉईंटच्या दिशेनं थोडेसे हलकेसे मिसफिल्ड आणि त्याच्यामुळे 2 धावा निश्चितपणे बहाल करतील किंवा तिसरी धाव मिळते का बघायचं आहे. 3 धावा मिळत आहेत आणि खरंच इथं आपण बाहेर बसल्यावर किंवा तंबूत बाहेर बसलेले सगळे प्रेक्षक ह्या असा करू हवा होता, ता कसा करू हवा होता, ह्या असा केला. एवढं सोपं नाही आहे ते. तिथे प्रत्यक्ष मैदानात गेल्यावर काय होतं ते ज्याचं त्याला माहिती असतं. ज्याचं जळे त्याला कळे. एवढं सोपंही नाही आहे. आपण बघतो सहज षटकार बाहेर येतात म्हणून आपण जर बॅट घेऊन गेलो आणि बॅटवर चेंडू घ्यायचा प्रयत्न केला तर त्या 30 सर्कलच्या सुद्धा चेंडू बाहेर जाणार नाही. पण अशीच व्यक्ती इथे बसून खूप मोठ्या गोष्टी सांगू शकते. हाही क्रिकेटचा एक वेगळा जोक आहे. पुढचा चेंडू घेऊन शंकर रिव्हर्स स्वीपचा हा फुलटॉस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या घेऊन काढतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय रुपेश बेहरे यांच्या दिशेनं. एक धाव पूर्ण होते. केवळ एका धावावर समाधान मानावं लागतंय आणि या सामन्यात केवळ औपचारिकता राहिली असं म्हणायला हरकत नाही. काका मी म्हणेन एखादी खेळी रवींद्र जडेजासारखी किंवा हार्दिक पांड्यासारखी झाली तर अजूनही हा सामना इथे फिरू शकतो. आणि एक स्लोवर वन फुलटॉस चेंडू फलंदाज या ठिकाणी दांडी गुल होतोय आणि 6वा गडी या ठिकाणी बाद होतोय. प्रेक्षक थोडेसे या ठिकाणी मात्र हलतायत जागेवरनं. प्रेक्षक थोडेसे जागेवरनं हलतायत. 6वा गडी तंबूमध्ये परततोय आणि धावसंख्या मात्र अगदी केविलवाणी अवस्था ही धावपलकावर. जानेवारी महिन्यामध्ये जून सारखा पाऊस आणि तसं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. नवीन फलंदाज सिद्धेश हळूहळू मैदानात जातोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो सिद्धेश मोर्ये. एका मागोमाग एक बराबर या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. मोठे फटके मारायच्या नादात टार्गेट समोर होतं 58 धावांचं आणि कुठेतरी टार्गेट हे लवकर संपवायचं होतं या सामन्यादरम्यान ते ठाकूर कॅशियस वेंगुर्ले क्रिकेट संघाला. परंतु तो पाठलाग करताना मात्र बराबर 6 गडी हे बाद होत आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज शंकर माडगूत. रिवर्सचा फटका टोलवायचा प्रयत्न. एकेरी धाव बघूया. पंचांचा इशारा. एकेरी धावेनं धावपलक 22चा इशारा होतोय आणि एक धाव या ठिकाणी मिळते बऱ्याच वेळानंतर ते ठाकूर कॅशियस वेंगुर्ले क्रिकेट संघाला. सकाळच्या सत्रात पहिला सामना जिंकला MSRT क्लब तुळस क्रिकेट संघानं आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आणि ही तिसरी आणि शेवटची लढत या मैदानातली. फुलटॉस चेंडू अपील होतोय. पायचीच जोरदार फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मधल्या यष्टीवरचा चेंडू टोलवायचा प्रयत्न फलंदाजाच्या बॅट न लागता या ठिकाणी चेंडू पायावर आदळतोय आणि यश या ठिकाणी मला वाटतं 7वा गडी हा या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. या ठिकाणी 3 षटकांची आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 10 अशी नाजूक अवस्था ही या ठिकाणी या संघाची.
ये कैच हो सकता है और इसी बीच आउट होकर पैवेलियन वापस जाएंगे। और हमारे प्रकाश जी तो रन बना ही रहे हैं। और जनता नए बल्लेबाज जा रहे हैं संदीप किनलेकर। गेंदबाजी की, लेकिन बीच बीच में ऐसी गेंदें डालने की कोशिश की कि वो कुछ एक्सपेरिमेंट करने गए, उसको उनको भुगतान भी करना पड़ा। 2-3 बड़े छक्के उनको लगे। हालांकि ये होते हुए भी बहुत बेहतरीन गेंदबाजी, राजन केरकर की गेंदबाजी की सराहना करनी पड़ेगी। पहला और इतना बेहतरीन ओवर, जहां गणेश कुबल अटैक करने का सोच रहे थे वही रिवर्स कर दिया राजन केरकर ने उनको, और उनकी विकेट जब निकाल दी तो लगातार वो 3 विकेटें बहुत महत्वपूर्ण थी। पहले बिग हिटर्स से तीनों मैच को खत्म कर सकते थे 3-4 ओवर में, उनको ही पैवेलियन वापस भेज दिया। ये गेंद फिर एक बार बल्ले का शायद अपील हो रहा है, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं। बल्लेबाजी कर रहे संदीप किनलेकर, नॉन स्ट्राइक पर खेल रहे प्रकाश ठाकुर, और गेंदबाजी सुंदर जादव। सुंदर, बहुत सुंदर गेंदबाजी। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक। ये आड़े बल्ले से खेला हुआ बहुत बेहतरीन स्ट्रोक था, लेकिन जिस पर मात्र केवल 1 रन मिल सकता है। रन संख्या बहुत देरी के बाद पहुंची। नेल्सन पर 11 पर, स्मॉलेस्ट नेल्सन ऑन स्कोरबोर्ड, 11 रन 7 विकेटों के नुकसान पर। यह बहुत ही शोचनीय अवस्था यहां इस टीम की। अच्छा स्ट्रोक, ये पॉइंट की तरफ, यहां डीप कवर पॉइंट है जिसकी तरफ गेंद जाती हुई मात्र 1 रन मिलता हुआ। आज के इस दिन में सुबह के सत्र में मैंने बोला था, गणेश कुबल और गोपाल बटा ऐसे 2 कप्तान हैं जो किसी भी मैच को कहीं से भी खींच ला सकते हैं। इतनी महानता उनके टेनिस बॉल क्रिकेट के करियर में है। दोनों का हालांकि हार जीत तो होती रहती है, किसी एक को तो जीतना है, एक को हारना है। बहुत बड़ा स्ट्रोक है, शायद 6 रन या 4 रन देखना है। 6 रन का बल्ले से निकलता हुआ झंझनाता स्ट्रोक, यहां संदीप किनलेकर के बल्ले से निकलता हुआ बहुत बेहतरीन स्ट्रोक था ये। सुंदर की ओवर पिच हल्की सी ओवर पिच गेंद मिली थी, उसको बहुत ही अच्छी तरह से स्ट्रोक किया डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। सुंदर हल्के से भटके उसका पूरा फायदा उठाया। हालांकि सभी किनलेकर बंधु बहुत अच्छा खेलते हैं। सागर किनलेकर, यशा किनलेकर, ये अच्छी गेंद थी। अभय किनलेकर, सभी बहुत अच्छे खिलाड़ी। 12 गेंदें जीतने के लिए चाहिए लगभग 12 गेंदें 39 रन। 12 गेंदें 39 रन, 19 रन स्कोर आ चुका है। 12 गेंदें और जीतने के लिए 39 रन चाहिए। इसी बीच गेंदबाजी में तब्दीली फिर एक बार होती हुई शंकर माड़गुथ, जिन्होंने हैट्रिक आज की थी, वो गेंदबाजी के लिए आते हुए राइट आर्म ओवर विकेट अंपायर के दायरे से अपने बाएं हाथ से आते हुए उनके सामने संदीप किनलेकर। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक अलोंग द कारपेट, सीधे बल्ले से खेला हुआ गेंद, लॉन्ग ऑफ बाउंड्री। शंकर माड़गुथ अलोंग द कारपेट लॉन्ग ऑफ की तरफ इस गेंद को खेल दिया। दूसरा रन लेने की कोशिश और पूरी होती हुई, और हमारे एनर्जेटिक मैन प्रकाश ठाकुर अब भी रन लेने का सोच रहे हैं। फिर एक बार संदीप किनलेकर खेलने के लिए तैयार, बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, लेकिन ठीक तरह से बल्ले पर नहीं आई।
मैदान की तरफ जाती हुई जब तक फील्ड की जाती, 1 रन लेने का मौका था और इस 1 रन के बदौलत रन संख्या और 1 रन से बढ़ती हुई पहुंची 22 पर। 22 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स। अच्छी गेंद सीधे हाथ में मार बैठे और प्रकाश जी आपने तलौड़े में आखिरी गेंद पर जो रिवर्स स्वीप का छक्का लगा था वो अभी भी मुझे याद है, लेकिन आज के मैच में उसकी जरूरत थी लेकिन वो हो नहीं सका। सीधे हाथ में मार बैठे और इसी के साथ प्रकाश ठाकुर हैज बैक टू पैवेलियन। आखिरी बल्लेबाज मैदान में जाता हुआ यह है समीर धुरी। आखिरी बल्लेबाज धीरे धीरे मैदान में जाता हुआ संदीप किल्लेकर हालांकि खेल रहे। ये गेंद अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद ऊपर उठती हुई बेहतरीन गेंद, घूमती हुई गेंद। शंकर बहुत बेहतरीन गेंदबाजी। ये गेंद फिर एक बार ऊपर उठी, रिवर्स स्वीप का ये शॉट था और शायद जब तक फील्ड की जाती तब तक मात्र 1 रन ही नहीं लिया इस गेंद पर। तो संदीप किल्लेकर बड़े स्ट्रोक लेना चाहते हैं, इसी कारण छोर नहीं बदल रहे हैं। अच्छी गेंद फिर एक बार, बहुत अच्छी गेंद और इसी के साथ ओवर की समाप्ति और आखिरी ओवर शेष है। 6 गेंदे 36 रन। क्या कोई 6 छक्के लगा सकता है? That was the final target for the batting team. 6 गेंदे 6 छक्के चाहिए। क्या संदीप किल्लेकर, लेकिन वो दूसरे छोर पर है तो पहली तो 6 छक्के अब हो नहीं सकते। अगर धुरी, समीर धुरी 6 छक्के लगा सकते हैं तो इस मैच को जीत सकते हैं। 6 गेंदे 6 छक्के चाहिए और गेंदबाजी में तब्दीली हो रही। गेंदबाजी के लिए आ रहे हैं दत्ताराम तांडेल। अच्छी गेंद और गली की तरफ गेंद को खेल दिया। रुपेश जब तक फील्ड करते 1 रन लिया और 5 गेंदों पर 5 छक्के तो लगा ही ले संदीप किल्लेकर। पांच गेंदे बची है, जीतने के लिए चाहिए 35 रन। दत्ताराम तांडेल कैच भी नहीं हो सकता ये तो 1 रन लिया। 4 गेंदे जीतने के लिए 34 रन। ये आखिरी जो मैच है वो लगभग एक तरफा मैच दिखाई दिया। हालांकि आज के दिन के सभी मुकाबले बहुत बेहतरीन थे। सभी दर्शकों का तहे दिल से शुक्रिया, आपने पूरा दिन इस मैच का लुत्फ लिया। रिवर्स स्वीप लेने की कोशिश, यहां भी कुछ कर नहीं पाए। तो कल और परसों बादल चौधरी और समीर पांडरे के साथ फिर एक बार यहां हम जुड़ेंगे। फिर एक बार अच्छी गेंद, इस गेंद पर भी रिवर्स स्वीप लेने की कोशिश। मात्र इस मैच में औपचारिकता बाकी और अगर विकेट निकालते तो 500 रुपए का इनाम टीम के कप्तान अव्वा मराठे, टीम मालिक, लेकिन विकेट देने की सोच नहीं रहे। आखिरी गेंद शेष है, अगर विकेट निकालते तो 500 रुपए का इनाम दत्ताराम तांडेल के लिए। उनकी टीम के ओनर अव्वा मराठे 500 रुपए का इनाम लगाते हुए आखिरी गेंद पर अगर विकेट आती है तो, और ये 6 रन, शायद छक्का। ये दैट वाज अ ग्रेट हिट ओवर द बॉलर हेड फॉर 6 रन और ये मैच समाप्त होता हुआ। थैंक यू वेरी मच। आप सभी दर्शकों का तहे दिल से शुक्रिया।
या स्पर्धेसाठी ही संधी दिल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सुधीरजी पालेकर आणि त्यांचे सर्व सहकारी मनपूर्वक आभार. पंकजजी तसंच आबासाहेब आपले मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी आपण उपस्थिती दर्शवलीत. त्याचप्रमाणे कार्मिक सालमेळा तसंच इतर सर्वच ज्यांनी मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवली, आपले मनपूर्वक आभार. छत्रपती चषक 2021 सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.